नमस्कार. रावराजूर केंद्राच्या आजच्या ठळक बातम्या. आज रावराजूर केंद्राची रोकडेवाडी येथे शिक्षण परिषद संपन्न झाली. या प्रसंगी पालम तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री ढेले सर यांनी गुंजेगाव येथील शाळेचे गुणवत्ता कशा पद्धतीने सुधारत गेली याची यशोगाथा आपल्या शब्दात मांडली. या प्रसंगी सर्व शिक्षकांनी या शिक्षण परिषदेमध्ये रोकडेवाडी शाळेचे पूर्वीचे मुख्याध्यापक श्री जवादे सर यांनी रोकडेवाडी शाळा ही लोकवर्गणीतून या शाळेचा कसा कायापालट झाला आणि लोकांची कशा प्रकारे मदत घेतली याचे सादरीकरण या शिक्षण परिषदेत केले आणि त्यांना गावकऱ्यांनी कशा पद्धतीनं सहकार्य केलं याचीसुद्धा त्यांनी सविस्तरपणे या ठिकाणी या शिक्षण परिषदेमध्ये मांडणी केली. सर्व शिक्षक बांधवांनी अतिशय प्रेरणादायी असं कार्य जवादे सरकडून झाल्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी जवादे सर यांचं स्वागत केलं. केंद्राचे या पुढे केंद्रप्रमुख तथा रावराजूर शाळेचे मुख्याध्यापक श्री साहेबराव राठोड सर यांनीसुद्धा रावराजूर शाळेची पूर्वीची दुरावस्था खूप बेकार होती. त्या गावाचे प्रतिष्ठित नागरिक श्री रत्नाकर भाऊ शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने त्या गावामध्ये सर्व सोयी सुविधा गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केल्या आहेत आणि सर्व शिक्षक बांधव अतिशय हिरिरीने या शाळेमध्ये काम करत असल्यामुळे या शाळेची गुणवत्तेमध्ये भरपूर काही असे सुधारणा झाली असे श्री साहेबरावजी राठोड साहेब यांनी या ठिकाणी यशोगाथा. या शिक्षण परिषदेमध्ये सुलभक म्हणून श्री सुशील चव्हाण सर यांनी या सर्व शिक्षक बांधवांना निपुण ही परभणी जिल्ह्यातील मोहीम जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी निपुणबद्दल कशा पद्धतीनं ध्यास घेऊन परभणी जिल्हा निपुण करण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली आणि सर्व शिक्षकांनी या निपुणबद्दल आपल्या मनातील सर्व वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत तर ते सर्व प्रश्न सुलभक श्री सुशील चव्हाण सर यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी कशा पद्धतीनं मुलांना भाषेमध्ये गणितामध्ये आपण त्यांना अध्ययनक्षम कसं बनवायचं आणि सर्व मुलांना निपुण कसं बनवायचं या संदर्भात शासनाचा जो परिपत्रक आहे त्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती, त्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय, शाळेची भूमिका काय, पालकांची भूमिका, आपापल्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य पेटी, स्मार्ट TV, ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि पालकांच्या मदतीने वेगवेगळे आपल्या परिस्थितीवर अवलंबून आपल्या शाळेमध्ये जशी परिस्थिती आहे तसं त्या पद्धतीनं आपण पालकांची मदत घेऊन आपला वर्ग आपली शाळा निपुण करण्यासाठी आपण सर्वांनी आटोकाट प्रयत्न करायचा आहे असे श्री सुशील चव्हाण सर यांनी आपल्या या निपुण या पाठामध्ये शिक्षण परिषदेमध्ये आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. या शिक्षण परिषदेतील दुसरे सुलभक श्री आशिष बोईनर सर यांनी आजच्या या शिक्षण परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय अध्ययन निष्पत्ती हा विषय पाठ घेऊन या ठिकाणी शिक्षण परिषदेत आपलं सादरीकरण केलं. अध्ययन निष्पत्तीचा पाठ सुरू होताच केंद्राचे केंद्रप्रमुख श्री साहेबराव राठोड साहेब यांनी अध्ययन निष्पत्तीबद्दल वेगवेगळे परिपत्रक, त्याची वेगवेगळे चार्ट आपण कशा पद्धतीनं तयारी करायची या संदर्भात स्वतः श्री साहेबराव राठोड साहेब यांनी त्या परिपत्रकाचं वाचन करून दाखवलं आणि त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीचं परीक्षण करताना आम्हाला कोणकोणत्या अडीअडचणी येतात, आपण कशा पद्धतीनं हा चार्ट या ठिकाणी भरायला पाहिजे, आपण या चार्टची कशा पद्धतीनं तयारी करायची, प्रत्येक शिक्षक बांधवाला अध्ययन निष्पत्ती माहीत हव्या. प्रत्येक विषयाच्या पहिल्या पानावर अध्ययन निष्पत्ती प्रत्येक विषयाची आहे ती प्रत्येक शिक्षक बांधवाला, विद्यार्थ्यांना आणि पालकांना ती आपल्याला अवगत व्हायला हवी. म्हणून आपण प्रत्येक पाठ शिकवत असताना आपण सर्वांनी मिळून अध्ययन निष्पत्तीवर आधारित आपण पाठ शिकवला पाहिजे आणि आपला वर्ग आपली शाळा कशा पद्धतीनं अध्ययन निष्पत्ती आणि निपुण कशी करता येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून आटोकाट प्रयत्न करायचा आहे आणि आपण जर चांगलं कार्य केलं तर आपलं शाळा चांगली होईल,
आपलं गाव चांगलं होईल आणि आपल्याला सुद्धा समाधान मिळेल या ठिकाणी सर्व शिक्षक बांधवांना मार्गदर्शन केलं. श्री साहेबरावजी राठोड साहेब यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही अशा बऱ्याच वेगवेगळ्या अशा शाळा बघितल्या आणि स्वतः विद्यार्थ्यांप्रती कशा पद्धतीने ते काम करायचे याचीसुद्धा त्यांनी या ठिकाणी सर्व शिक्षक बांधवांना मार्गदर्शक करताना सर्व शिक्षक बांधवांना सांगितलं. आणि आपण सर्वांनी मिळूनच या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी या शिक्षण परिषदेमध्ये अध्ययन निष्पत्तीचे पाठ घेणारे आशिष बोईनर सर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपूर्ण तयारी केलेली आहे. आपण सर्वांनी मिळून ध्यान देऊन अध्ययन निष्पत्ती समजून घ्यावी आशिष बोईनर सरांची. आणि त्यांना साथ देण्यासाठी रोकडेवाडी शाळेचे सहशिक्षक उपक्रमशील शिक्षक श्री प्रवीण जाधव सर यांनी या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन आणि सर्व या व्यवस्था करण्याचं कार्य श्री प्रवीण जाधव सर आणि त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबूराव चव्हाण सर यांनी केलेले आहे. या प्रसंगी आपण पाहतात आशिष बोईनर सर यांनी अध्ययन निष्पत्तीबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती शिक्षण परिषदेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अध्ययन निष्पत्ती ही पहिलीपासून ते 8वीच्या मुलांना कशा पद्धतीने आपण संपूर्ण अभ्यास कसा घ्यायला पाहिजे आणि अध्ययन निष्पत्ती आपल्याला कोणत्या कोणत्या पाठ असायला पाहिजे याची संपूर्ण माहिती श्री आशिष बोईनर सर यांनी या प्रसंगी शिक्षण परिषदेत सांगितली. खरोखर आपल्याला सर्व शिक्षक बांधवांना अध्ययन निष्पत्ती किती महत्त्वाची आहे आणि आपण अध्ययन निष्पत्तीबद्दल निष्काळजी कशा पद्धतीने करतो याचीसुद्धा त्यांनी आठवण करून दिली. आपण सर्वांनी मिळून मनात जर घेतलं तर आपण खूप काही करू शकतो. विद्यार्थ्याप्रती आपल्या शाळेची गुणवत्ता अतिशय दर्जेदार आपण सुधारू शकतो. आपला वर्ग अध्ययन निष्पन्न करू शकतो आणि आपली शाळासुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने आपण तयार करू शकतो. यासाठी आपण सर्व शिक्षक बांधवांनी एकमेकांच्या सहकार्याने आपण हे कार्य करायचं आहे. अध्ययन निष्पत्ती संदर्भात शिक्षण परिषदेमध्ये श्री आशिष बोईनर सर यांनी शिक्षकांना काही प्रश्न विचारले आणि काही पुस्तकं दिले, शैक्षणिक साहित्य दिले आणि त्याच्यावर कोणती अध्ययन निष्पत्ती तुम्हाला माहीत आहेत याचीसुद्धा त्यांनी विचारणा केली. तर विचारणा केली असता काही शिक्षक बांधवांनी या शिक्षण परिषदेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि पुस्तकातील अध्ययन निष्पत्ती कोणकोणत्या याचा शोध सुरू झाला. शोध सुरू होताच शिरपूरचे मुख्याध्यापक श्री घागरे सर यांनी सर्व अध्ययन निष्पत्तीचं अवलोकन केलं आणि त्याच्यातल्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, विद्यार्थ्यांना त्या कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे. आपल्या सहकारी शिक्षक श्री गिनगिने सर यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि गिनगिने सरांनीसुद्धा घागरे सर यांना असे सांगितलं की अध्ययन निष्पत्ती आपण सर्वजण मिळून घेऊया. तुम्ही नवीन जरी मुख्याध्यापक झाले असेल तरी आपण याबद्दल एकमेकांच्या चर्चेत राहूया. आणि अध्ययन निष्पत्तीचं श्री घागरे सर यांनी अतिशय छान असे लेखन काढलं आणि ही अध्ययन निष्पत्ती आम्ही आमच्या शाळेमध्ये नक्कीच अतिशय दर्जेदार अध्यापक यांनीसुद्धा या अध्ययन निष्पत्तीबद्दल आशिष बोईनर सर, केशव मुंडे सर यांनीसुद्धा आशिष बोईनर सर यांच्याशी चर्चा केली. आशिष बोईनर सरांनी ते संपूर्ण उत्तरंसुद्धा दिली. या ठिकाणी शाळेचे शिक्षक उपक्रमशील शिक्षक श्री वल्लापुरे सर यांनी पुस्तकातील अध्ययन निष्पत्ती कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे याचंसुद्धा या ठिकाणी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न श्री वल्लापुरे सर यांनी केलं आणि सर्व शिक्षक बांधवांनी या शिक्षण परिषदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन खूप छान पद्धतीनं श्री बोईनर सरांनंतर कोमटवार सर यांनीसुद्धा अध्ययन निष्पत्तीची अतिशय परिपूर्ण अशी माहिती सांगितली. आणि आपण आपल्या शाळेमध्ये अध्ययन निष्पत्तीसाठी वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून मुलांमध्ये गुणवत्ता कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो या प्रसंगी या शिक्षण परिषद सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.